नाही म्हणून आपण त्यांच्या आश्रयानंच आपण परमार्थ करायचा आहे. म्हणून मी त्या दिवशी म्हटलं होतं का माझी परिस्थिती नाहीये, मला डॉक्टरांनी सांगितलंय जास्त कीर्तन करू नका, नाहीतर आपला समाज असा आहे का एका दिवस बसू देणार नाही, दररोज पळावं लागेल, पुन्हा काहीतरी होईल, पुन्हा लगेच जाईन, आता थांबणार नाही. एकदा महाराजांनी उठवलं त्याच्यातून. सद्गुरू गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी एकदा स्वप्नात येऊन जाग केलंय. आता जर याला जर आपण जर सांभाळलं नाही, परमार्थ केला नाही, आता जर पुन्हा झटका आला तर पुन्हा तो शेवटचा झटका असं नाही, ध्यानात ठेवा. विठाला विठाला विठाला. म्हणून मी विनंती करतो मला जाता जाता तरुण मंडळीला, आपला परमार्थाचा आश्रय सरला भेट असू द्या, आपण त्यांच्या मार्गदर्शनानेच कार्यक्रम करायचे. खूप मोठे करा, खूप मोठे करा. महाराजांना म्हणायचं आम्हाला आमच्या पद्धतीने करू द्या, महाराजांची विनंती करायची आणि खूप चांगला परमार्थ करा आणि त्यांच्या आश्रयानं करा, तरच आपल्या परमार्थाला शेवट आहे. नाचता आज 2 दिवसापुरतं वारं येईल, पुन्हा याच्यामध्ये काही कुरवड्या निघतील, कुरवड्या निघून परमार्थ नाचू नका, परमार्थ अखंड चालू द्या, एवढीच माझी विनंती. विठाला विठाला विठाला. हो, मी काही वेगळं आगळं काही बोलणार नाही, मला बोलायचं नाही, मी बोलतही नाही. कधी माझं ऐकलं असेल अनेक वेळेला, मी बोलत नाही बाकीचं काही. तेव्हा म्हणून आपल्याला एवढंच विनंती करायची होती. आणि आता विचार करा, आता पुढे एक सप्ताह उद्यापासून कधी आहे, उद्यापासून पण तो 7 दिवस हा 5 दिवस 12 दिवस जर सलग सप्ताह एक मोठा असता तर किती मोठा आनंद आला असता गावाला. 12 दिवस आमच्या माता मावल्यांना स्वयंपाक करायची गरजच नाही, दररोज जेवण. अहो हे टाळके सळे जरा हे झाले असते, काय म्हणतात मला शब्द येईन, तो कलर बदलला नसता तर चांगले असे मगाशी गोंडाळे असते, गोंडाळे असते. हा, तुम्हाला मला तर आठवलं शेवटी म्हातारं किती म्हातारं झालं तरी त्याच्या डोक्यातून जात नाही. त्याला एक शब्द आहे सांगू का, बंदर कितना भी बूढ़ा हो गुलटी मारना नहीं भूलता. विठाला विठाला विनोद सोडून द्या, माझी विनंती फक्त ध्यानात ठेवा आणि पुढचा परमार्थ करा. मग तुम्ही विनंती केल्यामुळे मी फक्त दहीहंडी फोडायला आलेलो आहे, मी काय कीर्तन फार वेळ करणार नाही. गवळ नाही झोपी घेतली. यावं हे संत वाक्य, संत वाक्यावर बोलायला लागलो. आपल्या आयुष्य जातील महाराज, तरी संत वाक्याचा संत वाङ्मयाचा अर्थ आम्हाला येतोय असं कोणी म्हणू शकत नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. काही लोकांनी पाहिलेले असेल, वैकुंठवासी दुण्णा महाराज देगलूरकर, चैतन्य महाराजांचे आजोबा, भानुदास महाराजांचे वडील. भानुदास महाराज कोणी कोणी पाहिले नाही पाहिले. भानुदास महाराज म्हणजे चैतन्य महाराजांचे वडील आणि आजोबा म्हणजे गुरुवारी दोंडा महाराज देगलूरकर. त्यांचं वाक्य आहे, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं महाराजांच्या आशीर्वादानं काही कीर्तन वाजवायला मिळाले त्या काळात 1980च्या काळामध्ये. तात्पर्य असं का, ते म्हणले एकदा म्हटले होते आम्ही आयुष्यभर ज्ञानेश्वरी सांगितली, त्यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरी सांगितली, पण म्हटले मला काही ज्ञानेश्वरीचा पूर्ण अर्थ कळाला असं मी मात्र एका ओळीचा सुद्धा अर्थ मला कळाला मी असं म्हणत नाही. म्हणून परमार्थ अवघड आहे, परमार्थ खूप व्यापक आहे, त्याची व्याप्ती थोडी नाही आहे. आणि म्हणून आपल्याला जेवढा वेळ मिळाला आपल्या प्रपंचातून आपल्या कटकटीतून जेवढा वेळ मिळाला तेवढ्या वेळामध्ये आपल्याला परमार्थ करायचा आहे. आणि तो परमार्थ आपला चांगला व्हावा, त्यातून काहीतरी आपल्याला खिशात वर जाताना घेऊन जाता आलं पाहिजे. एवढं बाकीचं काही नेता येत हा नाही का? हो, बाकीचं काही नेता येत. कोणाला विचारू, बाळासाहेब बोला, नेता येतं का बाकीचा? अहो नेता येत नाही ना. सांगा ती कवडी गेली नाही, सांगा ते कबड्डी गेली नाही, सांगा ते कबड्डी गेली नाही. तुका म्हणे जाचे संपदाय वडी, सांगा ते कवाडी गेली नाही, सांगा ते कबड्डी. तुका म्हणे जाचे संपदाय वडी, सांगा ते कबड्डी गेली नाही, सांगा ते कवाडी. काही बरोबर येत नाही, फक्त परमार्थ येतो महाराज, फक्त परमार्थ येतो. तुम्ही हरिपाठ दररोज कराल तर हरिपाठ बरोबर येईल, कीर्तन ऐकलं तर कीर्तनाचं पुण्य. म्हणून आपल्याला जे गुरुवर्य महाराजांचं आपण ऐकले गेले अनेक वर्ष, महाराजांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराजांचं अत्यंत प्रिय गाव लाख गाव, बरं का, अत्यंत जवळचं गाव. अनेक वेळेला या लाख गावाने
अनेक वेळेला एवढं मोठं सहकार्य, एवढं मोठी साथ दिली महाराजांना. आम्ही अशा जुन्या लोकांच्या त्या काळात आम्ही नव्हतो, आम्ही ऐकलेलं आहे फक्त. अनेक संकटामध्ये महाराजांना या लाख गावांनी साथ दिली. पण मी एक गावाचा शब्द वापरतोय, ध्यानात ठेवा. हे आमकी पार्टी तमकी पार्टी आमच्या जीवनात नाही कधी, आम्ही बोलणारही नाही त्याच्याबद्दल. तात्पर्य असं आहे, असं हे लाख गाव पुण्यवान गाव आहे, महाराजांच्या आशीर्वादानं परिपूर्ण असणारं गाव आहे. आणि म्हणून आपण परमार्थ केला, चांगलीच गोष्ट आहे. पण त्याला आधार मात्र आपला गंगागिरी महाराज परंपरा असू द्या. त्या गंगागिरी महाराज परंपरेला सोडून आपल्याला काही करता येणार नाहीये, अशी माझी विनंती आहे. मी आता माझ्या गवळणीकडे वळतो. विठ्ठल जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज एका गवळणीची व्यथा कथा व्यक्त करतात. काय झालं, परमार्थ अशी वस्तू आहे, आपण परमार्थाला लागावं. सुरुवातीला त्रास होतो, सुरुवातीला कष्ट होतात, सुरुवातीला दुःख होतं, सुरुवातीला अनेक प्रकारचे संकट येतात. पण जसं जसं आपण संकट सहन करून पुढे जात राहू, तसं तसं एकदा त्याच्या जवळ गेलं का आपल्याला आनंद मिळतो. आणि त्या आनंदामध्ये मग आपलं सगळं जीवन बदलून जातं. महाराज गीता सांगते, यत दग्रे विषमीव, यत आग्रे अगोदर, आग्रे विषमीव परिणामे म्हणजे शेवट अमृतोपमम. त्याचा सुरुवात अवघड आहे, पण शेवट कसा आहे, अमृतासारखा गोड आहे. अमृतावनी गोड नाम तुझे, असं आहे महाराज भगवंताचे परमार्थातलं. म्हणून सुरुवातीचा काळ कठीण असतो. त्या गवळणी भगवान परमात्म्याच्या भक्त होत्या. आता गवळणी अशा प्रकारच्या भक्त आहे का त्यांची भक्ती म्हणजे तुमचं आमचं जीवन बरं का. त्यांनी भक्ती अशी बाहेर जाऊन घरदार सोडून अशी भक्ती केली नाही. त्या काय करत होत्या, कामधंदा करायचा घरचा. काय असं नाही, गाया सांभाळ, पुरुष मंडळींनी गाया सांभाळायचं काम करायचं, दूध घालायचं, दुधाचा पैसा आणायचा, दुधाचं दही करायचं, दह्याचं मंथन करून काय करायचं, लोणी काढायचं, त्याचं तूप करायचं, त्याचं सगळं विकायचं. आणि मग ते उलट असं त्यावेळेला मुख्य व्यवसाय कोणता होता, डेअरी. आताची डेअरी नाही, आता गंमत. आता डेअरीनं असं वाटोळ केलं आपलं का आता घरामध्ये 100 लिटर दूध निघतं. पण संध्याकाळी सकाळी जर 4 वाजता पाहुणेवाले संध्याकाळी, तर त्याला चहाला दूध काय आपण काय करतो. 10 वाजता मी एकाकडे गेलो बरं का, मी भाऊ 10 वाजता एका माणसाकडे गेलो, तो माणूस जेवण करत होता. मला तुमच्याकडे 100-150 लिटर दूध निघते, तुम्ही दूध पोळी खायला पाहिजे सगळ्याकडे, काय अर्थ नाही. बाबा आम्हाला कशाची दूध पोळी बनी, आम्हाला काय चटणी भाकर आली म्हणजे आमचं म्हणजे सगळं दूध जातं डेअरीला, आमचं दूध जातं डेअरीला आणि चटणी भाकर डेअरीला, म्हणजे अशी गंमत आहे आमची. तेव्हा आपल्या सगळं अशा प्रकारे चांगलं. तात्पर्य हे व्यवसाय कोणी सोडला, गीता सांगते स्वकर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावा. आपला धर्म आपल्याला सगळ्यात चांगला. ज्ञानोबाने खूप पोळ्या दिला, उगाच हा विषय वाढन. अरे आपली आई किती काळी कळुट्या असू द्या, आई किती स्वरूपानं कुरूप असू द्या, सुंदर नसू द्या, पण ती आपली आई, ती आपली आईच असते महाराज. आईची बरोबरी दुसरी कोणी करत नाही. विठाला विठाला त्या आईची बरोबरी करायला ज्ञानोबा म्हटले. त्या स्वर्गातल्या रंभा, उर्वशी, मेनका काय ज्या आहेत त्या वरच्या, ज्या सगळ्या जरी आल्या म्हटलं हिच्या बरोबरी करायला, तरी तिच्या आईची, आपल्या काळ्या कळुट्या आईची बरोबरी होऊ शकत नाही. म्हणून न मातुहू परदैवतम, वेद सांगतोय आपल्याला, आईपेक्षा दुसरं दैवत सोपं किंवा श्रेष्ठ दैवत नाहीये. आणि म्हणून महत्वाची गोष्ट आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये परमार्थाला अगोदर कष्ट आणि नंतर आनंद आहे. अगोदर कष्ट करायचे. संसारामध्ये तरी काय हो, दुसरं सासू काय करती, अगोदर नवऱ्याची सेवा करती, सासऱ्याची सेवा करती, सासू सेवा करती, देरा बायाची, जावाची, ते लवंगी मिरची असती कोण, ननंद. जी नीट नांदू देत नाही त्याला काय म्हणायचं, ननंद. अशा सगळ्यांची सेवा करती. आणि त्या माणसाचा ज्याच्या नावाने ते आली त्याचा प्रपंच धड करते. आणि मग मुलं मोठ्या झाले का मग ते त्या मुलांचे लग्न आले का मग तिच्या हाताखाली सुना येतात. आणि मग ती अशी अवसानात बसते माझ्यासारख्या खुर्चीवर. कोण, सासू. आता सासू झालेली सासू. आणि मग म्हणती या माणसाला बरं का अशोकराव, या माणसा संसार मी होते म्हणून केला. गोरख भाऊ, या माणसा संसार मी होते म्हणून, एखादी दुसरी असती तर काय केली असती, पळून गेली असती. यांना काही अक्कल आहे का म्हणली असती कोणाला.
म्हणजे तुम्हाला म्हणा बरं का, तुम्हाला ऐकायचे अजून ऐकलं का, अजून ऐकायचे तुम्हाला. तात्पर्य असे काही अशा प्रकारे का म्हणती, केव्हा म्हणती, आपलं सगळं आयुष्य, सगळं तरुणपण, सगळी सेवा करून आयुष्य घातलं मला त्या परिवाराकरता. आणि मग ती ताकद येते. म्हणते मग सोनाला सांगते, अगं पोरीओ तुम्हाला काय माहितीये आम्ही कसे काम बंद केले, आम्ही किती दुःख सहन केले. आणि पैसा वाचवला तेव्हा हे बंगले झाले बरं का गणेश महाराज. बंगले आता तुमचे बंगले दोघांचे बी शेजारी जेव घालणार आहे की नाही आम्हाला. काय करणार आहे स्वयंपाक आता एवढ्या माणसात एकात. आम्ही सांगू ते मग मेथीची भाजी द्वारी भाकरी नाही नको आपल्या घराला मेथी भाजी नाही. चांगलं खाऊ ना आपण, काय हरकत आहे. त्यावेळेला ठरवून आपण सगळे मिळून ठरवून मग खाऊ. विठाला गवळणी अशा प्रकारे कामधंदा करायचा महाराज. आणि त्या कामधंदा करता करता एकच मना हे गोविंदी देहे काम करी हो. मन भगवंताच्या ठिकाणी लावायचे. संसारामध्ये परमार्थ करण्याचं एक तत्व आहे. संसारातच परमार्थ घडत नाही, पण एक जर तत्व ठेवलं तर कितीतरी परमार्थ घडतो. म्हणून मन भगवंताकडे लावायचं आणि ध्यान प्रपंच रात्रंदिवस काम करायचं, काहीच बिघडत नाही. सगळ्या संतांनी हेच केलं. सावता महाराजांनी आपली शेती केली. आता उंच नीच काही नाही भगवंत. हा अभंग आहे मोठा, 22-23 संतांची नाव आहे. सज्जन कसाया विकू लागे माळ्या सावत्यास कुरपू लागे घोडू माती वाये गोरा कुंभाराची. हे सगळ्या संतांनी आपले कामं केले. एवढे कामं केले महाराज. पण भजन सुटलं. गोरोबाकाचं मूल तोडवलं चिखलामध्ये, पण भजन चुकलं. याला परमार्थ म्हणतात. असंच गवळणी अशाच प्रकारचं कामधंदा करत भगवंताची सेवा करायची. गोविंद 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 मना लागलिया छंद, मना लागलिया छंद. हे मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया, मग गोविंद ते काया. भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. गोविंद 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 मना लागलिया छंद, लागलिया लागलिया छंद. अशा प्रकारे नित्य भगवंताचं चिंतन महाराज. भगवंताचं चिंतनाशिवाय दुसरं काहीच नाही. कामधंदा हाताने करायचा आणि भगवंताचं चिंतन करायचा. परिणाम असा झाला का व्यवहारामध्ये परमात्मा येऊन बसला. काम संसाराचं आहे, पण काम करता करता महाराज भगवंताचं चिंतन राहायचं. त्याचा परिणाम असा झाला का शेवटी अवस्था बदलत गेली. अवस्था अशी बदलली, काम करता करता मग आता व्यवहारामध्ये सुद्धा परमात्मा दिसायला लागला. फरक तसं सावता महाराजांनी म्हटलं ना, कांदा मुळा भाजी आवगी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर, लसूण झाला हरी, मिरची झाला हरी, कोथिंबीर झाला हरी, कांदे लाकर कांदे, कांदा झाला, बोला ना, कांदा झाला. ही भावना निर्माण झाली का परिणाम असा होतो का आपलं चित्त देवाकडे लागलं जातं. आणि अशाच प्रकारचं एका गवळणीची वेदा सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, अशीच कोणी एक गवळण आपला त्याचा उद्योग धंदा, त्यांचा धंदा आज व्यवसाय हा होता. दैदूध काढायचं, दैदूध गायांचं, दैदूध काढल्यानंतर त्या दुधाला विरजण टाकायचं, त्याचं दही करायचं, त्याचं मंथन करायचं, लोणी बाजूला काढायचं, लोणी एका माठामध्ये भरायचं, पुन्हा दूध एका माठामध्ये, दही एका माठामध्ये, असे माठावर माठ 2-3 माठ घ्यायचे आणि मथुरेसारख्या शहरामध्ये जायचं, ते विकायचं
आणि ते विकल्यानंतर जर काही पैसा मिळाला त्या पैशाचं सामान आपल्या घर प्रपंचाला आणायचा हा व्यवसाय त्यांचा. अशीच एका दिवशी एक गवळण सगळं ते दूध घेतलं, निघाली मथुरेला महाराज. मथुरेला निघाली, पण जात असताना तिथं गेली, गल्लीबोळाने हिंडायला लागली. गल्लीबोळाने हिंडता तिच्या आता व्यवसाय तो म्हटल्यानंतर ती म्हणायला लागली, कोणी गोविंद घे, दही घ्या, दूध घ्या. पण हे करता करता भगवंताचं स्मरण आलं. भगवंताचं स्मरण आल्यानंतर अशी परिस्थिती झाली महाराज, हे दहीदूध विसरलं. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद सती मथुरे गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तब तब हा सती मथुरे गे. गोविंद घ्या दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, तब तब हा सती मथुरे. गवळणी गोरसो, गवळणी गोरसो, गवळणी गोरस मनु विसरली, गवळणी गोरस मनु विसरली. धुडीवाली 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 धुडी गवळणी साथे निघाला, धुडीवाली धुडी गवळणी साथे निघाला, धुडीवाली धुडी गवळणी साथे निघाला, साथे निघाला, साथे निघाला. गोळण चालली रस्त्यानं. आता ते दूध म्हणायचं मोठ्याने, दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, असं जे आहे ते जवळ ते विकायला करता. जवळला गल्लीबोळा म्हणायला लागली, पण ती भान विसरली महाराज. तिच्या डोक्यावर काय विकायचे काय हेच तिला कळे ना. शेवटी ती म्हणे, बाबा काय करावं आता म्हणे. परिणाम असा झाला. आणि एक नियम असा आहे, माणसाची बुद्धी चित्त जर जागेवर असलं तर संसार होतो, परमार्थ होतो. ज्याचं चित्त जागेवर त्याचा परमार्थ चांगला, ज्याचं बुद्धी जागेवर त्याचा परमार्थ चांगला. ज्याची बुद्धी जागेवर नाही, चित्तही जागेवर नाही, मनही जागेवर नाही, त्याचा परमार्थ काय होतो महाराज. आणि म्हणून मग अशी ती गवळण महाराज म्हणतात विसरली. तिला दहीदूध विकायचंय पण ती विसरली. आणि विसरल्यानंतर काय म्हणायला लागली गवळणीच्या दुसऱ्या चरणामध्ये, देखीला डोळा पैसाला मानी, देखीला डोळा पैसाला मानी, देखीला डोळा पैसाला मानी, देखीला डोळा पैसाला मानी, देखीला डोळा पैसाला मानी. तोचे बदनी सोची बदनी बदनी बुटानी, देखीला डोळा पैसाला मानी, देखीला डोळा पैसाला मानी. तो देखीला डोळा पैसाला म्हणे. देव डोळ्यानं पाहिला परमात्मा, तोच मनामध्ये बसला महाराज. तात्पर्य आता पदार्थामध्ये सुद्धा देव दिसायला लागला. आणि म्हणून गोविंद घ्या कोणी दामोदरी घ्या गी, गोविंद घ्या, देव घ्या, आता गोविंद घ्या. आता गोविंद घ्या म्हटल्यावर कोणी घेईल का हो? खरं सांगा. तुकाराम महाराज म्हणतात असं आहे समाजाचं, समाजाला उपयोगी वस्तू असेल तर समाज विचारेल. समाज देव समाजाच्या उपयोगाची वस्तू नाहीये. देव जर कोणी म्हटलं देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला लाख पुसोनी, लाखाला विचारून आयता आला. आता लाखाला जर समजा कोणी असं देव जर पाठीत घेऊन हिंडायला लागलं तर लाखावाले काय म्हणतील, ए बाबा आमचा टाइम आता मका सोंगायचा टाइम आहे, अजून मकाला कणस येत आहेत, मका सोंगायचा टाइम, आम्हाला तुमचा देव नको, साठवणीचे रुंधले जागे देव नलगे, देव नलगे नको बाबा देव. ते म्हणून ती गवळून अशी येड्यावानी करायला लागली. देव घ्या कोणी, देव घ्या म्हणायला लागली. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या गे. परिणाम काय होतो, असं जर व्यवहारामध्ये घडलं लोक त्याला बावळट म्हणतात. काय म्हणतात? येड्यावानी म्हणतात. असा माणूस जर एखादा निघाला नद्या काढून देवा ओम ओम मनुष्या ओम नोच्या मोठे मोठे म्हणत त्याला काय म्हणतात? येडामध्ये त्या डोक्यावर परिणाम झाला म्हणतात. अशी परिस्थिती आहे. म्हणून अशी ती गवळण ती येडावली. महाराज म्हणतात अशी कोणी एक गवळण, नाव नाही सांगितलं त्या गवळणी तुकाराम महाराजांनी, कोणी एक भुलली नारी विकिता गोरस, आणि घ्या म्हणे. आता गोरस विकती म्हणजे दहीदूध विकती, दह्यादुधाचे पदार्थ विकती, पण घ्या काय म्हणती? गोविंद घ्या म्हणती, देव घ्या म्हणती. अरे बाबा असं का होतं?
व्यवहारामध्ये असं बिघाड होतो महाराज. कधी? ज्यावेळेला आपलं चित्त जागेवर नाही, आपलं मन जागेवर नाही. मन ज्या विषयामध्ये गुंतलेलं असतं त्याला त्याच प्रकारे तुम्हाला मी गमतीला सांगू एका मिनिटामध्ये गोष्ट सांगतो. नवीन लग्न महिना 2 महिन्यात बरं का शुभम महाराज, आता धरलं तुम्हाला, काळजी करू नका तुम्ही. हा नवीन लग्न झालं आणि जुना काळ तो आमच्या काकांच्या काळ नारायणबाबा जुना काळ बोलायचं नाही पती दुसऱ्या माणसाच्या एकमेकाला. कधीतरी मग 4-6 महिन्यातून एखाद्या वेळेस बोलायला भेटायचं आणि भेटलं की त्याचा खूप आनंद असायचा. मग तो गंमत अशी एक तो माणूस रानामध्ये गेला, दिवसभर वखर हाकला त्याने. मग ते पास आणि येठण कळलं ना माझी भाषा, आता मराठवाड्याचे नाही हो. मग येठण आणि पास त्यानं आणली आणि त्याला येठण पास माडीवर ठेवायची होती. पण माडीवर काही पावसाळ्यामध्ये सरपण होतं, मग त्याचीच मंडळी सरपण आणायला गेली. तिनं काळ्या पिळ्या मोडल्या, थोड्याच्या हातात घेतल्या आणि खाली उतरायला लागली पायऱ्यानं जिन्यान. त्याला येठण पास ठेवायला हावर केला. निम्म्यामध्ये दोघांची भेट झाली. आता जागा कमी असल्यामुळे अंगाला धक्का लागला एकमेकाचा. धक्का लागल्यानंतर तो म्हणला कोण आहे रे? कोण म्हणला? माणूस बरं का, असा माणूस म्हणतो ना, बाय माणूस असं म्हणून नाही कोण आहे रे. तो म्हणला कोण आहे रे? ती हळूच म्हणली मीच आहे. तिनं ओळखलं, त्या महिलेनं ओळखलं का हे आपलंच गिऱ्हाईक आहे, जाऊ द्यावर मीच आहे म्हणली. गेली निघून. आता तिला सकाळी कांदे खुरपायचे होते. खुरपा घेतलं, बसली बरं का अशोक भाऊ, बसली खुरपायला. आणि नेमकं तेवढं ध्यान आलं कशाचं. ते म्हणले कोण आहे आणि मी म्हणलं मीच आहे. तेच पुन्हा चाललं, ते म्हणले कोण आहे, मी म्हणलं मीच आहे. अहो एवढे कांदे त्या बाईला, दिवसभर कांदे खुरपले, तहान लागेना, भूक लागेना, जेवायच्या भाकरी तसंच राहिला, पाण्याची बाटली ती तशीच भरलेली राहिली. बरं अहो संध्याकाळपर्यंत चांगलं अर्धा पाऊण एक रान दिलं खुरपून, कांदे मोकळी झाली. कशाच्या नादात? ते म्हणले कोण आहे, मी म्हणले, ते म्हणले, मी म्हणले मीच आहे. असं होतं कधी कधी. पण ते नाद ना, तो छंद लागला, मनाला छंद लागला. एक असंच एक दोडप माणूस रानामध्ये वखरा घेत होता, काळ्यावर पाळ्या घालत होता. आपल्याकडं जुन्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये काय करतात, ज्वारी करता मोकळा ठेवतो, त्याला पाळ्या घालावं लागतं, म्हणजे गवत वाढतं. आता तो आणि माग पलीकडच्या बाजूला घरातून येण्याच्या रस्त्यावर त्यांचं शेत होतं, त्या शेतामध्ये पीक होतं सोयाबीन. पण गावातली काही गाढवं तिथंच चारायला आले होते, सोयाबीन खात होते. आता ती मंडळी तिकडून दुपारच्या भाकरी घेऊन निघाली आणि निघाल्यानंतर त्यानं पाहिलं तिथूनच. पण त्याला जिकडून इकडे जाण्यापेक्षा तिथूनच सांगितलं ए अरे म्हणजे ते गाढव हान. कोणाला म्हटला नाही आलं लक्षात. मराठवाड्यातली भाषा मराठवाड्याच्या माणसाला लक्षात येईल. मग आता काय करावं. आता यानं तिथून काळ्या वावरातून मंडळी येत होती भाकरी घेऊन, त्याला सांगितलं ए आय ते गाढव हान. आणि 2 महिन्यापासून ते बोलत नव्हता. मोठ्याली माणसं जुनी माणसं थोडी बोलत नव्हते. एकदा गाढवान म्हणल्या, दिवसभर त्या डोक्यात त्यानं भाकर त्याला दिली, भाकर गावातली, तिने काय भाकर खालीच नाही. त्या डोक्यात तेच काय, कधी नाही बोलले गाढवान म्हणले, कधी नाही बोलले गाढवान म्हणले. अहो ते दिवसभर महाराज याला म्हणतात छंद. मी तुम्हाला संसारातला गोष्ट विनोद म्हणून सांगितला एक वाक्यात. असं याचा अर्थ असा आहे, कधी नाही बोलले, ते म्हणले कोण आहे, मी म्हणले घोकमपट्टी करायची. आता या वाक्याची कीर्तन करायची सुद्धा बरं का शुभम महाराज, तुम्ही सुद्धा काय करायचं. ती म्हणली कोण आहे, मी म्हणलो घेतो बाबा. ती म्हणली कोण आहे, मी म्हणलो ती मला बरं एकदा तुमच्या भाषेत विठाला. मला उदाहरण समजलं. विनोद कसं करता केला का, जर आपलं चित्त मन एखाद्या ठिकाणी गुंतलं महाराज, परिणाम असा होतो त्या गवळणीचा असाच परिणाम. तुकाराम महाराज म्हणतात, अशी कोणी एक नारी, कोणी एक गवळण काय केली, गेली मथुरेला. पण ते विकता त्याला आठवण झाली. महाराज म्हणतात, भुलली नारी भुलली. कोणी एक म्हटलं, कोणी का सांगितलंय तुम्हाला सांगू का. तुकाराम महाराज तिथे होते हो. तुकाराम महाराज भगवंताबरोबर होते की नाही, गोपाळाच्या रूपाने तुकाराम महाराज होते की नाही. तुका त्याचे बरोबर जे झाले अवतार, तुका त्याचे बरोबर. अजून प्रमाण सांगू, निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली जाई, आणि वानर गोवळ गाई सवेचारच फिरत असो. अशा प्रकारे तात्पर्य का, ज्यावेळेला वानराचं कार्य झालं म्हणजे राम अवतारातलं, कृष्ण अवतारामध्ये गोपाळ झाले, देवाच्या बरोबर होतो.
म्हटले आम्ही होतो. मग त्या गावातल्या महिलेचं नाव तुकाराम महाराजाला माहीत नव्हतं का? कोणी एक बोलली, कोणी कसं म्हटले? याचं कारण असे वेदांत शास्त्राच्या दृष्टीने. वेदांत शास्त्र सांगतं 5 वस्तू आहेत: अस्थि, भाती, प्रिय, नाम आणि रूप. याच्यात जर घुसलं ना याच्यामध्ये 5 अवस्थेमध्ये, एक अस्थि, भाती आणि प्रिय, 3 नाम आणि रूप अशा 2 अवस्था आहेत. त्या अस्थि, भाती, प्रिय देवाचे आहे आणि नाम आणि रूप या मायेचे अंश आहेत. आणि मायेचे अंश असल्यामुळं त्यावर असं सगळं जग आहे. म्हणून महत्वाची गोष्ट आहे, नाम आणि रूप शिल्लक राहत नाही. जेव्हा अस्थि, भाती, प्रिय या स्वरूपाला जातो त्यावेळेला नाम आणि रूप शिल्लक राहत नाही. आणि म्हणून त्या गवळणीचं नाव सांगता येणार नाही. म्हणून कोणी एकी बोलली नारी विकिदा गोरस घ्या म्हणारी. कशामुळं घडलं म्हटले, जे डोळ्यानं पाहिलं तेच मनामध्ये बसलं. देखीला डोळा बैसाला म्हणी तोची वदनी उच्चारी. डोळ्यानं पाहिलं का तेच मनामध्ये येत असं, तोची वदनी उच्चारी. कशामुळं घडलं म्हणजे आपल्याचा स्वतःचा विसर पडला, आपल्याचा विसर भोळा. आणि हे सगळं कोण करतं? हे भगवंतच करतो. म्हणजे भगवंताचंच काम आहे. त्याच्या मनात आलं का ते अशी जादू करतो का तो आपल्याला काय करतो, येडावून टाकतो महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. तुकाराम महाराजांनी एका गवळणीची कथा सांगताना म्हटलं, हरिने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. तीच गवळणे, त्याचा अधिकाराची गवळणे महाराजी. त्याचा अधिकाराची गवळणे. तिचा भारही विसरला आणि पैसे घ्यायचे विसरले. दूध तर विकलं, दही तर विकलं, पण पैसे घ्यायचे. म्हणून अशा प्रकारे ते होतं ते. म्हणून आपुलियाचा विसर बोळा ही भगवंताची कळा आहे महाराज. त्यानं ते काम केलं का अशा प्रकारे ही सगळी व्यथा कथा होत असते. शरीराची या गवळणीची अवस्था होत असते. महाराज म्हणतात अशी अवस्था झाल्यानंतर आता एखादं जर समजा असं घडलं तर महाराज म्हणतात, तुकाराम महाराज का सगळे लोक हसायला लागतात शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे आशे जन नाही कान ते डाई. लोक हसतात, पण जे संत महात्मे असतात, जग काय करतं त्याच्याकडे विचार करू. आम्हाला काय कोणी चांगलं म्हणतं का? आता जर समजा मी तरी एखाद्या या लाखामध्येच एखाद्या घरी, आता ठीक आहे परिचय नसला, समजा परिचय आहे म्हणून बरं आहे, पण एखाद्या घरी परिचयच नाही. मी जर म्हणलं मधुकरी, मला मधुकरी त्यामुळे माझ्याकडे पाहिल्यामध्ये चांगला उंच पोरा दिसतो, गोरा गोमटा दिसतो, फोडले तर 2 होतील. आमच्या इथं तुला तुझ्या आईबापाने कसं काय मोकळा सोडला, फोडले तर 2 होतील. आमच्या इथं राहतो कामाला, मग काय महिना घेशील बोल. इथपर्यंत भाषा जाईल का नाही? जाईल. मग बरं आहे. ही व्यास आहे महाराज, तात्पर्य असं आहे महाराज. अशी पण म्हणतो का म्हणे हासे जन, त्याच्याकडे लक्ष द्यायचं. कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सोयीताचा निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही मज तेही नाही, वेगळा धोई बाजूला राहावं लागतं. म्हणून तो का म्हणे असे जे नाही कान ते ठाई. त्या ठिकाणी आपलं कान लावू देऊ नये, आपण ते ऐकू नये. म्हणजे ज्या गोष्टीपासून आपलं जीवन बाधित होतं त्या गोष्टी आपण बाजूला टाकाव्यात आणि आपला परमार्थच करावा. अशा प्रकारे एकदा मोठ्या प्रमाणात भजन करू. उरलेल्या 4-5 घंट्यामध्ये आपण आपलं कालच कीर्तन आटपून घेऊ. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. हरि जय हरि जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय
हरि जय हरि जय हरि जय हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय हरि हरि जय 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 विठोबा रखुमाई 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 रखुमाई अगदी 5 मिनिटांमध्ये आपल्याला सेवा समाप्त करायची. तेव्हा मला माहिती तुम्हाला सगळ्यांना आता भूक लागली असेल. माझा बाबा बसा. पैसे आणले का बाबांनी? मला वाटलं पैसे आले का लय मोठे एवढे. जय बस बस या इकडे या. हे जुने वारकरी आहे, जास्त आहे का नाही पैसे? इकडे या. जुने वारकरी आमच्या मुक्ताईचे जुने वारकरी. गेल्या 10-15 वर्षापासून ते महिन्याला एखाद्याला आता थकले जरा. म्हातारी सांगितलं असं जाऊ नका म्हणून आता असतो भाग सोडा. अगदी 5 मिनिटांमध्ये भगवान परमात्मा श्रावण वद्य अष्टमीला 8 वर्षाचे अवताराला आले. अवताराला आल्यानंतर सगळं सांगितलं का मला आता सुपामध्ये म्हणून टोपलीमध्ये घालून मला नंदाच्या घराला घेऊन जा बरं का. गीते महाराज नंदाच्या घराला मजणे गोकुळाला माया उपजरी देते हो देवी मजानी देते हो. नंदाच्या घराला मजणे गोकुळाला हे नंदाच्या घराला मजणे गोकुळाला घराला घेऊन झाले. यमुना भरलेली होती. नाका तोंडामध्ये पाणी जायला लागलं. मग यमुना दर्शनाकरता वर चालली होती. त्याचे अनेक कारण भागवतामध्ये वर्णन केलं. आता सगळं सांगता येणार नाही, मी अगदी 2-4 मिनिटात आटपणार आहे. म्हणून शेवटी भगवंतांनी काय केलं? पुराला असे आचाट तिने लाविला अंगुष्ट पायाचा अंगठा यमुनेच्या पाण्याला लावला आणि स्पर्श केला आणि सांगितलं ओय बाजूला. बरोबर त्याचे खूप मोठे अर्थ महात्म्यांनी काढलेले, मला सगळे सांगायचे नाही आता. अशा प्रकारे तिथं नेलं आणि माया उपजली तेथे ठेवी मज आणि येथे मज तेथे ठेवी माया येथे आणि अशा प्रकारे केलं. पुढे रडे माया करी आकांत नामा मने उठती दूत आणि मग रडायला लागली. आणि तेव्हापासून असं ठरलं जर पोरग झालं तर कमी रडत बरं का. पोरग झालं तर कमी रडत, पोरगी झाली तर मोठ्या मोठ्याने सगळा गाव गोळा करते वरडून. असं सुरुवातीला जन्मल्याची गोष्ट सांगतोय मी. तुम्हाला काही माहित नाही बरं का, आम्हालाच माहिती आहे, फक्त तुम्हाला काही माहिती नाही असतो. तात्पर्य असं रडे माया करी आकांत नामदेव महाराजांनी लिहिलं हो. रडे माया करी आकांत नामा मने उठती दूत
दूध उठले, कंसाला सांगितलं, कंस आला. कंसाने अगदी फिरवलं आणि खाली आपटला. तेवढ्यामध्ये झटका देऊन निघून गेली. सांगितलं, अरे तू काय मला मारतो चांडाळा, तुला मारण्याकरता जो जन्माला येणार आहे तो माझ्या अगोदर जर म्हणाला तुझं लागी वधी उपजाला मज आधी. आणि तो जवळच कुठेतरी वाढायला लागलेला आहे, तू शोध. आणि मग शोधण्याकरता एक पुतना पाठवली. सुरुवातीला पुतना, सगळे नाव घ्यायचे फक्त. पुतना पाठवली तिला. चौथ्या दिवशी जन्मल्याच्या पुढे चौथ्या दिवशी पुतना गेली होती. पुतण्यानं मग पुतना कशी गेली, मग तिला पुतना आपल्या स्थानामध्ये विष भरून गेली होती. दिना दुर्बळाची मारी तर लेकरे, भरपूर लेकरं खेड्यापाड्याची ना त्यावेळेला जन्मलेले मारून टाकले. आणि ज्यावेळेला नंदाच्या घरात गेले, स्वरूप सुंदरा देवांगना, सुंदर अशा प्रकारचे स्वरूप धारण केलं. मग यशोदेची बहीण म्हणून गेली. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिनं सांगितलं, जाय ते पाळण्यामध्ये त्याला भेट, पण त्याला फार त्रास देऊ नको, लवकर आहे. जवळ घेतली, त्याला मोठ्या आदरानं आपल्या स्थानाला लावलं. भगवंत म्हटले, मावशे तू पहिलं गिऱ्हाईक आहे, मी काय तुला सोडित नाही बघ. आणि त्यावेळेला मग त्यानं दूध प्यायला सुरुवात केली. आता दूध प्यायला सुरुवात केल्यानंतर त्याला तो त्रास व्हायला लागला पुतण्याला. मग पुतना म्हणती, मुंच सोड, मला सोड. ते म्हटलं, मावशे आमच्याकडे फक्त एकच नियम आहे, एकदा धरायचं पण धरल्याकर पुन्हा सोडायचं. आपण एकदा देवाला धरायचं, देवाला धरल्यावर देवाला पुन्हा सोडायचं. मीच म्हणू का? काय हुशार माणसे बोला काचे म्हणा ना. पुन्हा आता हा सप्ताह पूर्ण गाव मिळून एक सप्ताह बंद करायचा. पूर्ण गाव मिळून एक सप्ताह बंद करायचा. पूर्ण गाव मिळून एक सप्ताह बंद करायचा. कोण मीच म्हणू का? हे पण हुशारच माणसे बोल तुम्ही. अशा प्रकारे परमार्थ देवाला सोडायचं नाही भगवंतांनी. मग त्यांना पुतना कंटक मुक्त केली. पुतना मारली. मग तृणासूर मारला, शकटासूर मारला, तृणावर्त मारला, काग बगरीठा मारले बाळपणी. अवघी दैत्य खाणी बुडविली. बुडवल्यानंतर राक्षस मारायचं काम चालू आहे. आणि मग गवळींना आनंद द्यायचा नो. देवाचं काम काय? आपल्या भक्ताला आनंद द्यायचा, दुष्टाला मारायचं. 3 कामं सांगितली देवाची. देवाचे 3 कामं आहे. काय? यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. साधूंचं रक्षण, दुष्टांचा नाश आणि धर्माची संस्थापना, आहे 3 काम आहे. या कामामध्ये भगवान परमात्मा दुष्टाला मारायला लागला, संतांचं रक्षण करायला लागला. संतांचं रक्षण करता करता त्या गवळणीला आनंद देण्याकरता भगवान परमात्मा हळूहळू, मग आता 4-5 दिवस झाले ते रांगायला लागले, हळूहळू मोठे झाले. तळवे तळ हात टेकिता, तळवे तळ हात टेकिता, डाव्या गुडघ्याले रांगत. रंगाली 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 रंगनाथ गोव्या देखील साधले. रंगाली रंगनाथ गोव्या देखील साधले. रंगाली रंगनाथ गोव्या देखील साधणी. रंगाली रंगनाथ गोव्या देखील साधणी. बघा, मला काही नाही. तुम्ही जर मला पण कीर्तनला उशीर केला तर मी बोलू देणार नाही बरं का. नाही तर मग आपलं असं चालल्यावर काय हो. हौशीचा शेतकरी असावा, नवा वखर भरेला असावा, 2-2.5 लाखाची खिलार जोडी लोणीच्या बाजारातून आणलेली असावी. दणकावून सकाळचं न्याहारीचं जेवण झालेलं असावं. उवाट्या वखर झालं, काही अडचण आहे का? मग त्या माणसाला काय ऊन ताण लागेल का? खरं सांगा, खरा शेतकरी असेल तो सांगत नाही लागणार. तसं का मी आता असे माणसं गायला असल्यावर, असे वाजवणारे असल्यावर, तुमच्यासारखे श्रोते असल्यावर, माझ्यासारखा लांगडा मारत कसा जरी असला तरी मला अवसान येतं ना. अवसान येतं ना ते महाराज. की असं अवसान साधन का समजू. तू का म्हणे वृद्ध होती तरणे रे, आनंद तिथीचा मुख्य शिवाच्या बहिरे ऐकती कानी रे. ही कीर्तनाची किंवा या परमार्थाची या जागेची महती आहे, महिमा आहे महाराज. इथं काही रे, इथं औषध गोळ्याचं काही काम नाही. इथं हीच शक्ती आहे. तो शक्ती देणारा तो परमात्मा आहे. तो का तिथं बसलेला आहे ना. मारुतीला शक्ती देतील ना. मग त्यानं शक्ती दिली का मग आपण उड्या मारत. तो का म्हणे अंगी शक्ती देई अंगी, शक्ती देई अंगी, मग राजे नाचे रंगी. मग तो का म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. विरंगामध्ये तुझ्या आनंदामध्ये भजन कीर्तनामध्ये नाचायला काय अडचण, पण ताकद देणार होतो वय. तसं आता सगळा असा 7 वाज असल्यामुळं. पण आता वाजले किती? 1 वाजला का? 4-5 वाजेपर्यंत चालत काही हरकत नाही.
पोट एवढं होऊन जाईल बारीक आणखी आज तो विनोद वागसोर आता आमची लेकरं आहे लहानपणापासून अगदी बार चौथे तिसरे जो तसे दोघांना मी पाहतोय त्याच्यामुळं आनंद वाटतो. आज खूप मोठी कलाकार झालेत आपल्याला स्वाभिमान आहे त्यांच्या कलेचा आणि कला ती वारकरी संप्रदायाने हे तर आज एखाद्या मोठ्या बोलू का आता मोठ्या तमाशा जर गेले ना याला 50,000 रुपयाच्या पुढं महिना देतील 2-4 गाणे जर बसवले तर पण ते गाणे नाही त्यांना ते 50,000 रुपये नको आहे आपल्या केतना ते 5,000 रुपये जरी महिन्याला मिळाले तरी पुष्कळ पाराच. आमचा अपवर्ग आमची किती मी त्यांच्या घरी जाऊन आलो वडिलांचा मला चांगला परिचय खूप पारमार्थिक घर आहे आणि शुभमार्थ आपले शेजारीचे आहेत खैरीचे जवळच आहे. हा अशा प्रकारे दोघे लेकर आपले जे गणेश महाराजांबद्दल तर काय बोलायचे सगळे भजनी मंडळ सगळे आपले सगळे घरातलेच आहे आपल्या जगात लहानाचे मोठे झाले आपल्याला त्याचा आनंद असावा कौतिक असावं तात्पर्य असं आहे. अशा प्रकारे भगवान बरं होता मग रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी दैती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दैदूत बक्षुनी तमाला नेले नवल केले साजनी. कृष्ण स्वर पार गेला या आजारापासून स्वरच माझंच मला स्वर गोड लागत नाही. अशा प्रकारे शेवटी खूप अशा प्रकारच्या गावामध्ये भगवान परमहंस रांगायला लागले. रांगता कसे रांगले तळवे तळात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत अंगणी रंगनात तुम्या देखील गेसे गवळंद सोंदीबाई सांगे. अशा प्रकारे आणि मग काही खोड्या करायला लागले. खोड्या करता करता मग गवळणी सांगायचं दुसरी आली धावत गवळणी घराने सांगती दुसरी आली धावत म्हणे एक बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत एक बाई आमाची बावेना यशोदे बाळ तुझा दाना कोटवरी सोसू धिंगाणा. तिसरी आली धावोनी म्हणे एक बाई काय केली करणी पतीची धाडी माझी वेणी दोन्हीची गाठ आहे सगळं सांगतो 1-1 तास लागेल या उदाहरणाला. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ देवणी गाठ बाई कोणाची सुटेना यशोदे बाळ तुझा दाना कोटवरी सोसू धिंगाणा. चौथी आली परवाला आमुच्या घरा चौथी परवाला आमुच्या घरा दारी निजला होता म्हणजे झोपला होता म्हातारा घेऊन टाकाचा हो डेरा फुटला सैरा त्यावरी काय करा मग आव घ्या मिळवणी गवळणी सगळ्या लाखाच्या गवळणी गोळा झाल्या. नंदबाबाच्या वाड्या गेला सांग बाबा यशोदे आता गुगळात राहावं का जावं सांग बनकर बाबा बनकर मला सांगा आता गोकुळात राहावं का जावं. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे काय सांग आता आम्ही जावं करावं. मग भगवंत म्हटलं अरे असं एक गोपाळा जायला लागले एक टाळकरी जर उठून खाली बसायला लागला मी लगेच जे विठ्ठल करीन मला काय माझ्या खेळामध्ये खंडोबा होईल. म्हणून अशा प्रकारे भगवंतांनी त्या गवळणीला कसं जाऊ दिलं नाही तुम्हाला माहिती आहे का. आपण अनेक वेळेला ऐकलंय भगवंतांनी मोठा खड्डा काढला त्या गाडीवर ज्या गाडीवर तो चालला होता ना बैलगाडीवर भगवंतांनी त्याचा अवतार धारण केला त्याच्या खऱ्या नवऱ्याला ताण लावले तिकडे पाणी आलं कोण खरा नवरा ऐका 2 मिनिटात खरा नवरात पाणी नाही केलं भगवंतांनी लगेच दुसरं त्याच्या नवऱ्याचं रूप धारण केलं गाडी वापस नको अगं असं चालत नाही. भगवान म्हणतं भगवान अगं असं चालत नाही आपल्याला गावात राहायचंय आपल्याला गावाच्या विरुद्ध वागून जमणार नाही. चला माघारी निघाले माघारी गाडी माघारी निघाल्यानंतर दुसरा आला पण ते बघ तो घेऊन आला म्हणे गाडी चाल म्हणे लगेच तो आला तो खरा तर अजून मागत होता पाणी त्याला सापडतच नव्हतं. 3 हेच झाले 4 जण आले मग आता नेमकी बायको कोणाची हे घर प्रपंच कोणाचं गा गेलं पाटलाकडं. आता काय करायचं नंदबाबा सगळी मंडळी बसली मोठा खड्डा खांदा म्हणे याच्या पलीकडे जो उडी मारीन ना त्याची बायकोने घरदार म्हणजे सगळं म्हणे. आता जे कृष्णाचे अवतार होते का माझ्याकडे लक्ष द्या कृष्णाचे जे 3 अवतार होते ना कृष्णाचे या टुंक उडी मारी का पलीकडे जायचं तो म्हणजे आता माझी बायको ते आज दुसऱ्याने उडी मारली तो म्हटला माझी तिसऱ्याने उडी मारली पण 4था जो खरा होता तो पाणी घेऊन मागून आला कमंडोल घेऊन पाणी घेऊन आला मागून तो म्हटला हे बा जाऊ द्या म्हणे आपल्या बापाच्या नाही तितक्याला उडी जाणार. तुम्ही ऐकताय ना बरं माझ्याकडे लक्ष द्या आपल्या बापाच्या नाही इतक्याला उडी जाणार. गेले बायको गेली पाहू पुढं शेजारी पाजाऱ्याला विचारून कुठं सोयऱ्या दायऱ्याला भेटू खेडा पांडे एखादं मिळालं तर मिळालं नाहीच मिळालं तर शेजारी आपल्या मुक्ताई ज्ञानपीठे बाबाची जाऊन सेवा करू लय वाटत स्वरूपानंद महाराजासारखा संन्यास घेऊन टाकू एखाद्याचा आणि मग काय करू तिथंच राहू. अशा प्रकारे त्या म्हटलं गेला जाऊ दे म्हणे. आणि मग त्या पंचांनी सांगितलं का हे तुझं आहे
हे सगळे देवाचे अवतार आहे. अशा प्रकारे एकही नंद गोपाळ तिथला जाऊ दिला नाही महाराज भांगवतांनी. गावात खोड्या केल्या, खूप खोड्या केल्या. खोड्या केल्यानंतर शेवटी म्हणे आता यशोदेला वाटलं का आता तू काही राहू नको, तू आता रानामध्ये जाय. तू 1 वाजून गेला, तू रानामध्ये जाय. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या, तुम्ही गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्यांना सांगितलं उद्यापासून रानात जायचं महाराज. आता मी एका वाक्यात सांगू का, भगवंतांनी या चरित्रामध्ये जीवाला आवश्यक 3 गोष्टी महत्वाच्या केल्या. त्या एक तर पहिलं जलशुद्धी केली, जलशुद्धी केली, दुसरी फलशुद्धी केली आणि तिसरी रजशुद्धी केली. मोठे मोठे इतिहास आहेत या 3 वाक्यावर 3 इतिहास. जलशुद्धी केली, कालियाचा इतिहास सगळा. कालिया कुठून आला होता, कालिया पहिला कोण होता, कालिया त्या डोहामध्ये कसा आला, तिथं त्या डोहामध्ये कोण ऋषी तपश्चर्या करीत होते, त्याचा हे सगळं सांगत बसत नाही, वेळेला खूप वेळ लागेल त्याला. दुसरा जलशुद्धी केली, पाणी माणसाला पाणी चांगलं पाहिजे, पाणी चांगलं केलं. दुसरं फळ चांगलं केले, धेनुका स्वराला मारून फळ चांगलं केलं, सगळे फळ स्वच्छ केलं. आणि तिसरं माती खराब झाली होती, खारं पाणी देऊन चाटाट झालं होतं, सगळं बुरशी आली होती, बुरशी जमिनीला. तुम्हाला माहिती आहे सगळी, या शेतकऱ्याला सगळ्याला माहिती आहे बुरशी कशी येते खाऱ्या पाण्यानं. त्याच्याकरता मग ते खाऊन टाकले, थोडी माती खाल्ली आणि जमीन स्वच्छ केली, पाणी स्वच्छ केलं, फळ स्वच्छ केलं आणि जमीन, हे 3 कामं भगवंतांनी महत्वाची केली अशा प्रकारे. आणि मग करता करता भगवंता पोरांनी माहिती काय सोडला का, काय लवकर चालला काय एकत्र करायच्या. आणि मग भगवंत म्हटले चला आपण आता काय करू, खेळ खेळू. कानोबा हमामा तू गाणी, कानोबा हमामा तू गाणी, होतो 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 कानोबा हमामा तू गाणी, हे खेळ मांडीला लगोरी, हे खेळताती नानापरी, खेळताती नानापरी, नानापरी खेळ मांडीला लगोरी. हो घुमरी वाजे गा मामा, हमामा पोरा हमामा, ए घुमरी वाजे गा मामा, घुमरी वाजे गा मामा. अब कतुपकति पक पोरा त्रिगुण खेळ माडो, भक्ति 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 पोरा त्रिगुण खेळ माडो. ए खेळ विटे दांडू पोरा, खेळ विटे दांडू, खेळ विटे दांडू पोरा, खेळ विटे दांडू. अबे घुमे तिबे, अब कतुपकति पक पोरा त्रिगुण खेळ माडो, अब कतुपकति पक पोरा त्रिगुण खेळ माडो. खेळले पण आता खेळात मजा कुठपर्यंत असते. पोटात भाकर असलं तर खेळायला मजा. खांदी बाहेर पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख, प्रसाद खाण्याची लागली भूक, प्रसाद खाण्याची लागली भूक, काय रामनगिरीच्या कीर्तनाचं सुख. आणि म्हणून म्हटलं चला गाय एकत्र करू आणि गायत्र करू, आपण काला करू. मग चला ओळू गाई, बैसू जेऊ एके गाई, बोऊ केली वनवन, पाय पिटी झाला असेल. अशा प्रकारे गायी एकत्र केला. गायी म्हणजे इंद्रिय, हे पहा मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळे एकत्र झाल्याशिवाय काला खाण्याचा आनंद मिळत. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण 15, मन बुद्धी अशी 17 गाय आपल्याकडे आहेत. या गाया एकत्र केल्या आणि मग भगवंतांनी काय केलं, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. तुमची आमची सगळ्यांची शिदोरी बरं का, हे आपण जी वर्गणी देतो ना ही आपली शिदोरी आहे. शिदोरी त्याच्यामध्ये जाती, त्याचा प्रसाद एकत्र होतो आणि तो आपल्याला मिळतो. पण प्रसाद 2च माणसं देतात बरं का. प्रसाद कोण देतं, प्रसाद देतो पंढरीनाथ. अशा प्रकारे एक भगवान परमात्मा प्रसाद देतो आणि एक संत प्रसाद देत असतात. काय, माझा ज्ञानराज गोपाळाशी लाडू नाही लाया वाटी, तो प्रसाद आहे महाराज. एक संत प्रसाद देतात. असा प्रसाद घेण्याकरता भगवंत म्हणते चला सगळे आपण एकत्र बसू. कमळाकार बसवले, सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या, काला केला. बिवरद वेणुम जठरपटयो शृंग व्यतिरिक्त कक्षे वामे बाणू मुस्फुरांतोत्पला निंगुले. अशा प्रकारे सगळं म्हटलं. मोठ्याने गजर केला. पुंडली गवर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय. ईश्वर माऊली
ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर अशा प्रकारे सगळ्याला प्रसाद दिला आणि प्रसाद दिल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात आता सगळ्यांना आपल्याला खरा भगवंताच्या हातून प्रसाद घ्यायचा आहे म्हणून तुका म्हणे असे जन नाही कान ते टाई. आपल्याला कोणी हसले परमार्थामध्ये हसू द्या. हसणाराचे काय दिसतील काय दिसतील काय दिसतील रे हसणाराचे काय दिसतील काय दिसतील दात. हुशार आहे म्हणून अशा प्रकारे आपण त्याकडे पाहून तो का म्हणे असे जे नाही कान ते टाई. मी 1-2 मिनिटं बोलणार होतो पण मी तासभर होतो बोललोय. काय होतं तो मुंह आवरत नाही उभं राहिलं काय मरायचे ते कधी मरणारचे त्याला काय पर्याय. भजन होत नाही हो. आणि म्हणून डॉक्टरचं म्हणणं आहे म्हणून मी म्हटलं होतं का कोणाचंही कीर्तन घ्या. या तरुण मंडळाला सांगितलं माझं कीर्तन घेऊ नका काल्याचं कोणाचंही घ्या तुम्हाला वाटन ते घ्या. मी वाटलं तर मी येऊन बसेल थोडं 5-10 मिनिटं मला जेवढं बसेल तेवढं. शेवटी त्यांनी सांगितलं काही नाही नुसती ते अंडी फोडली एक गोळं म्हणून तरी चालत. आता एक गोळं 1 तासाची इतकी मोठी गोळं कुठं असते का. पण चला मारुतीरायाने सेवा करून घेतली म्हणून झालेली सेवा. चतुर गंगागिरी महाराज गुरुवारी नारायणगिरी महाराज त्याचप्रमाणे मारुतीराज मुक्ताबाईच्या त्यांनी समर्पित करतो. आणि आपला परमार्थ असाच राहो. या परमार्थाला कोणाची नजर लागू नको. तरुणांचा उत्साह वाढता राहो पण कमी होऊ नये. पण परमार्थ करताना मी काही ज्या गोष्टी सुरुवातीला सांगितल्या त्या आपण ध्यानात धरा विचार करा त्याच्यावर. आणि म्हणून महत्वाची गोष्ट आणि आमची सगळी महाराज मंडळी आज या ठिकाणी आहेत. सर्वांना धन्यवाद देतो. लाकर मंडळी बापतरकर मंडळी आमचे साळुंके मामा सुधा मामा बर मग अशा प्रकारे सगळ्यांना धन्यवाद देतो. वेळ पुष्कळ झाला आता पुढे काय पुष्कळ बोलायचे अजून.